नमस्कार. विदर्भ फूड अँड लाईफमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजची रेसिपी करूया. आजची रेसिपी आहे शंकरपाळे. गोड शंकरपाळे करते मी. तर मी गव्हाच्या पिठापासूनच बनवते आहे. त्याच्यासाठी मी लागणारं साहित्य 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यासाठी मोहन घालायचं त्याच्यात. 2 कप पीठ घेतलेलं आहे. 1 कप साखर घ्यायची आणि त्याच्यासाठी 4 चम्मच ऑइल घ्यायचं. तूप पण घालू शकता तुम्ही. आणि थोडं मीठ घालायचं चवीला आणि मिक्स करून घ्यायचं. याचा छान पिठाच्या गोळ्यासारखा गोळा करून घ्यायचा. गोळा तयार करून घेते मी. आता आपण पाणी टाकून छान मळून घेतलं. साखर आणि कणिक मोहन घालायचं त्याला आणि छान पीठ मळून घ्यायचं. आपलं पीठ भिजवून झालेलं आहे. छान मळून घेतलेलं आहे मी. तर त्याला झाकून थोडा 5 मिनिट ठेवून देते. 15 मिनिट आणि नंतर मग शंकरपाळे लाटायला घेऊया. आपलं पीठ मुरलेलं आहे. पण छान लाटून घेऊया शंकरपाळे. गव्हाच्या पिठाचेच बनवलेले आहे मी. छान पौष्टिक होतं. असे कट करते मी. तेल तापवायला ठेवते. तळून घ्यायचे. आपलं तेल तापलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे शंकरपाळे टाकून घेऊया. एक लाटून झालेले. तेल पण तापलं छान. असे तळून घ्यायचे. हे गोड शंकरपाळे आहे. अशाप्रमाणे छान तळून घ्यायचे. ते तळते मी. छान ब्राऊन झालेले आहे. छान कुरकुरीत होतात. आपले झालेले आहे छान शंकरपाळे. ते आपण काढून घ्यायचे. काढून झालेले आहे. बनवून असे टाकून घेते. तळून घेते मी. त्याप्रमाणे सगळे तळून घेते. अशाप्रमाणे आपण शंकरपाळे आपले पूर्ण तयार झालेले आहे. आपले शंकरपाळे रेडी झालेले आहे.